بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم تنزيل الكتاب لا ريب فيه من رب العالمين أم يقولون افتراه بل هو الحق من ربك لتنذر قوما ما أتاهم من نذير من قبلك لعلهم يهتدون الله الذي خلق السماوات والأرض وما بينهما في 6 أيام ثم استوى على العرش ما لكم من دونه من ولي ولا شفيع أفلا تتذكرون يدبر الأمر من السماء إلى الأرض ثم يعرج إليه في يوم كان مقداره 1000 سنة مما تعدون ذلك عالم الغيب والشهادة العزيز الرحيم الذي أحسن كل شيء خلقه وبدأ خلق الإنسان من طين ثم جعل نسله من سلالة من ماء مهين ثم سواه ونفخ فيه من روحه وجعل لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون وقالوا أئذا ضللنا في الأرض أئنا لفي خلق جديد بل هم بلقاء ربهم كافرون قل يتوفاكم ملك الموت الذي وكل بكم ثم إلى ربكم ترجعون. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. अलिफ लाम मीम हा ग्रंथ जो समस्त विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे मोठ्या शान वैभवासह अवतरित झाला आहे, ज्याबाबत शंका संशयाला जागा नाही. आणि त्यांचंही म्हणणं ऐका जे असं म्हणतात की त्यानं स्वतःच हा ग्रंथ आपल्यातर्फे तयार करून सादर केला आहे. खरं तर हा सत्य ग्रंथ आहे तुमच्या पालनकर्त्या रबतर्फे, यासाठी की तुम्ही त्या जमातीच्या नावानं आपलं फरमान जारी करावं ज्यांच्याजवळ तुमच्या अगोदर आमचा आदेश पोहोचला नाही, जेणेकरून त्यांना सरळ मार्गावर चालणं कठीण होऊ नये. तो अल्लाहच होय ज्यानं आकाशांना आणि जमिनीला आणि त्यांच्या दरम्यान असलेल्या समस्त चीजवस्तूंना 6 दिवसात निर्माण केलं. मग अर्शवर अर्थात ईश सत्ता केंद्रावर तोच विराजमान आहे आणि त्यावर त्याचा कब्जा कायम आहे. अशा अल्लाहच्या मुकाबल्यात तुमचा कोण सहाय्यक आणि शिफारस करणारा असू शकतो? मग काय तरीही उपदेशाचं कथन कबूल करणार नाही? आकाशापासून जमिनीपर्यंत अल्लाहनं तयार केलेल्या योजनेनुसार त्याचे आदेश चालतात आणि त्यांचे परिणाम त्याच्या दरबारात एका अशा दिवशी पोहोचतात जो तुमच्या हिशोबानं 1000 वर्षांचा असेल. त्याची शान आहे की तो अदृश्य आणि उघड गोष्टींना जाणणारा आहे आणि सर्व प्रकारचे गलबा म्हणजे वर्चस्व राखणारा असतानाही मेहरबान आहे. तोच आहे की त्यानं जी वस्तू देखील बनवली खूप चांगली बनवली. वास्तविक मानवाची निर्मिती मातीच्या गाऱ्यानं सुरू केली, मग मानवाचा वंश तुच्छ पाण्याच्या सत्वापासून जारी केला. मग मानवाच्या पुतळ्याला उचित रूप देऊन त्यात आपल्या आत्म्यातून फुंकर मारली आणि तुमच्यासाठी कान, डोळे आणि हृदय बनवलं. परंतु तुम्ही लोक आभार मानण्याकडे फार कमी ध्यान देता आणि म्हणता, जेव्हा आम्ही मेल्यावर मातीत मिळून जाऊ तर काय पुन्हा आमची नवनिर्मिती होऊ शकते? खरं तर असे लोक आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा इन्कार करणारे आहेत आणि म्हणूनच ते असे बोलतात. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यांना सांगा की अल्लाहतर्फे एक फरिश्ता नियुक्त आहे. तो तुमचा प्राण आपल्या ताब्यात घेताच तुम्ही त्वरित आपल्या पालनकर्त्या रब समोर हजर केले जाल.